नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्ते गोसावी लिखित हरिगंध. परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ. आजचं आपलं प्रकरण चाललंय 4थं आणि भाग आहे 34वा. हरिकाका आणि संगीत. हरिसंगीत मैफल. आजी मी ब्रह्म पाहिले या स्वरांनी हत्तरगीचं हरिमंदिर स्वरधुंद झालेलं होतं. तो प्रत्येक स्वर हरिमंदिरातील मातीच्या कणाकणांनी देखील आपल्या अंतरी साठवला होता. सर्वांची हृदय त्या स्वरांनी व्यापून गेली होती. श्रोते मंत्रमुग्ध होऊन डोलत होते आणि पुढ्यात साक्षात परब्रह्म स्वरब्रह्मात नादब्रह्मात तल्लीन होऊन स्वरानंदात रमलेलं होतं. अंगात भगवी कफनी, डोक्याला भगवा रुमाल, पायात खडावा आणि हातात नाथ सांप्रदायिक कुबडी. संगीत स्पंदनांचा प्रतिध्वनी त्या रूपाच्या श्वासाश्वासातून कोंदला होता. गोकुळाष्टमी उत्सवातील गोपाळ काल्यातील सदानंद रूपातील हरिकाकांची ती भावमयी स्वरधुंद अवस्था बघणाऱ्यांनाही भावधुंद करणारी आणि एक अनोखी लय साधणारी होती. संगीतातील ही लय हरिकाकांनी नेहमीच पकडावी आणि स्वतःबरोबर सर्वांचीच ब्रह्मानंदी टाळी लागलेली अनुभवावी असा हा नेहमीचाच अनुभव होता. गायक, वादक, कलावंत यांचीही तीच अवस्था. देहभान हरपणारी, काळाचं वेळेचं बंधनही झुगारून देणारी बंधमुक्तावस्था. शांत निळसर काळसर जलाशयावर लाटांवर लाटा उसळतानाही मंद मंद असा ध्वनी आसमंतात भरून राहावा. धुक्याच्या धुलईतून डोकावणाऱ्या सूर्याला साक्षी ठेवूनच जलाशयात हळूहळू वर्तुळं उठावीत तशी अनुभूती हरिसान्निध्यात रंगलेल्या त्या मैफिलीत रसिकांना येत होती. या हरिसंगीत मैफिलीचं रूपच आगळं होतं. ते अनुभव विश्वच वेगळं होतं आणि म्हणूनच तर विश्वविख्यात संगीत कलाकारांनी सेवाभावानी येऊन आपल्या सुरांनी नाद तालांनी हरिकाकांना कायमचं प्रसन्न करून घेतलं होतं. संगीत लळा काकांना तसा बालपणापासूनच जडलेला होता. जमेल तितकी त्यांची संगीत साधनाही झालेली होती. ताल सुरांचं अचूक ज्ञान काकांना होतं. गायनात बारीकशी झालेली चूकही ते अगदी अचूक टिपायचे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हा अभंग एका मैफिलीत गाताना माणिक वर्मा यांनी आपल्या अमृतस्वरांनी रसिकांना मोहून टाकून आनंदाने तृप्त केलं. हरिकाकांनाही माणिक वर्मा यांच्या आवाजातील माधुर्याने डोलायला लावलेलं होतं. माणिक वर्मा मैफिलीनंतर काकांना भेटल्या तेव्हा ते त्यांना म्हणाले, तुमचं अतिशय रंगलेलं गाणं आवडलं, परंतु एक छोटीशी चूक दाखवायची तर आवडेल मला. गाण्याच्याच गोड स्वरात माणिकबाईंनी काकांचं वाक्य पूर्ण केलं आणि काकांनी दाखवलेली चूकही मान्य केली. आपल्या गाण्यातली एवढीशी बारीक चूक मान्य करण्यात माणिक वर्मा यांचं खरं तर मोठेपणच आहे असं काकाही मोठ्या कौतुकाने कितीतरी दिवस सर्वांना सांगत होते. शास्त्रीय संगीतावर काकांचं अलोट प्रेम होतं, पण भक्तिसंगीत उत्तम गाणाऱ्या गायकांबद्दलही काकांना नेहमीच कौतुक असायचं आणि त्यामुळेच कोल्हापूर, मिरज, सांगली, कुरुंदवाड आदी ठिकाणी संपन्न होणाऱ्या संगीत मैफिलींचा आस्वाद घेण्यासाठी काका आवर्जून जात असत. सोबत कधी पिरासनी, तुंगासनी, बाळासनी, हिरासनी अशा विद्यार्थिनी कलावंतिणीही असत. हरिमास्तरांच्या शाळेतील पिरासनी तर गानसमाधी लागणारी उत्तम गायिकाच होती. भूगंधर्व रहिमत खां साहेबांचं गाणं ऐकण्याची उत्कट इच्छा असल्यामुळे एकदा हरिकाका आपल्या गाणाऱ्या विद्यार्थिनी आणि काही रसिक मंडळी यांच्यासह कुरुंदवाडला गेले. महादेवाच्या मंदिरात उतरले. कुरुंदवाड सरकारने त्यांना सन्मानाने वाड्यात बोलावून घेतलं. त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था केली, परंतु हरिकाकांना ओढ लागली होती ती भूगंधर्वांच्या सुराची. मरहूम रहिमत खान जातीचे कलावंत, परंतु अत्यंत लहरी. मनात आलं तरच गाणार, नसता ब्रह्मदेव खाली उतरला तरी त्याचंही ऐकणार नाही असे मनस्वी कलावंत गायक. जेवणाच्या ताटात कुत्री जेवली तरी त्यांना त्याचं काही भान नसायचं, अशी अवलिया वृत्ती. तेव्हा खां साहेबांचं गाणं ऐकण्याचा योग यावा कसा बरं. काका चांगलेच पेचात पडले. दुसऱ्या दिवशी काकांनी एक शक्कल लढवली.
रहिमत खां ज्या वाड्यात राहत होते तिथे जाऊन तिथल्याच पडवीत त्यांनी पिरासनीला मुद्दामच बेसूर गायला लावलं. काकांची मात्रा 100% लागू पडली. खां साहेबांनी रागाने खोलीबाहेर येऊन सुरात गायला सुरुवात केली. साथीदारही शिरस्त्याप्रमाणे साथीला असल्याने खां साहेबांनी आपल्या अमृतस्वरांनी आसमंत सुरमय करून सोडला होता. ते स्वर्गीय संगीत ऐकण्यासाठी बघता बघता अख्खा वाडा माणसांनी फुलून गेला. रहिमत खां साहेबांनी दिलेली स्वरानंदाची चिरंतन लेणी देऊनच काका कुरुंदवाडहून परतले. असं स्वर्गीय संगीत ऐकवणारे तानसेनानंतरचे 2च अवतार, एक रहिमत खान आणि दुसरे बालगंधर्व, असं काका मानायचे. दोघांचंही गाणं काकांना अतिशय आवडायचं. पूर्वी कोल्हापुरात नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भवानी मंडप संगीत मैफिलीने स्वरधुंद होत असे. ग्वाल्हेरहून बाबलीबाई, कुरुंदवाडहून रहिमत खान साहेब अशा नामवंत गायकांची मैफिलीत हजेरी असायची. त्यामुळे रसिकांची प्रचंड गर्दी उसळत असे. मात्र भरल्या मैफिलीतून रहिमत खां कधी उठून जातील याचा काही नेम नसायचा. त्यामुळे कधी कधी तर लोक चिडायचे. विष्णुपंत छत्रे म्हणजे तेव्हाचे कुरुंदवाड संस्थानाचे अर्थमंत्री यांना लोकांची क्षमा मागण्याशिवाय अन्य पर्याय उरत नसे. असाच एकदा प्रसंग घडला. लोकांसमोर हात जोडून विष्णुपंतांनी रहिमत खां साहेबांचा शोध घेतला तर ते ज्या हवेलीत उतरले होते त्या हवेलीच्या भिंतीवरील रवी वर्मा यांची चित्र बघता बघता खुश होऊन त्यांनी त्या लयीतच गायला सुरुवात केली होती. सुरेल स्वरांनी रानाची पाखरं जवळ यावीत ना तशी तिथे गल्ली गोळा झाली. वाऱ्यासारखी वार्ता भवानी मंडपापर्यंत पोचल्यामुळे तिथेच मैफिलीत रमलेले गायकही तिकडेच गाणं संपतात इकडे खासाहेबांच्या रंगलेल्या मैफिलीत आले. एकही गायक मैफिलीत सामील व्हायचा चुकला नाही. रात्र संपली, सकाळही पुढे पुढे सरकत चालली, अशी या गाण्यातील स्वर्गीय जादू होती. कोल्हापुरातली अशी एखादी हवेली असू देत किंवा नरसोबाच्या वाडीतील दत्त मंदिराचा गाभारा असू देत, तिथली मातीही खासाहेबांच्या स्वरांनी स्पंदित व्हायची, मोहरून जायची. तर कधी एखाद्या न्हाणी घरात भांड्याला भांडं लागून निर्माण होणारा नादस्वर पकडून त्या स्वरलयीतच सुरू झालेलं खासाहेबांचं गाणं तिथेही रंगूनच जायचं. असा हा सूरसम्राट कुरुंदवाडला येण्यापूर्वी फाटकी लुंगी, काखेत झोळी, हातात कटोरी आणि वाढलेली दाढी अशा रूपात बनारसच्या गल्ली बोळातून फिरत होता. पीर मरे पैगंबर मरे, मर गये जिंदा हो जोगी, जपी तपी संन्यासी मर गये हकीम और रोगी, असा कबीरांचा दोहा शास्त्रीय रागदारीतून भीक मागत असताना, भीक मागत गाताना गवसावा हे नवलच आहे ना. विष्णुपंत छत्रे यांनी त्यांच्या स्वर्गीय स्वरप्रधान गायनावर फिदा होऊनच त्यांना आपल्या सरकशीतील लोकरंजनासाठी प्रथम गायला लावलं आणि नंतर कुरुंदवाडला आणलं, हेही अजबच आहे. कुरुंदवाडला पटवर्धन सरकारांच्या दरबारात खासाहेबांचं गाणं इतकं रंगलं की त्यांना घोरपड्यांच्या वाड्यात राहायला जागा खास मिळाली. दरबारी गायक म्हणून त्यांची नियुक्ती केली. दरबारात एकदा पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकरांचं गाणं ऐन रंगात आलं असताना खासाहेब तिथे पोचतात उद्गारले, ये गाना खास हमारे ग्वालियर घराणे की ही गायकी है, ये बम्मन का गाना नहीं है. खासाहेब बुवांजवळ गेले आणि त्यांनीही राग बिलावल गायला सुरुवात केली. त्यांची ती जुगलबंदी ऐकून सर्वजण तृप्त झाले. त्या सुरासुरांच्या अथांग सागरात ते डोलत राहिले. सकाळी 10 वाजता सुरू झालेली मैफिल सायंकाळी 4:30 वाजता संपली. दुपारी 12 वाजता गणपतीचा नैवेद्य, आरती, भोजन ही दरबारी नित्य प्रथाही मोडली गेली. प्रत्यक्ष परमेश्वरावरही पाहे नैवेद्याची वाट अशी प्रतीक्षेची पाळी आली. पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनाही संगीतविद्या बालध्रुवासारखीच कठोर तपस्साधना करून मिळवावी लागली. त्यांनी पंडित जोशीबुवांकडे राहून काबाड कष्ट करून ती मिळवली आहे आणि गायनाचार्य म्हणून त्यांची पुढे ख्यातीही झाली आहे. पूर्वीच्या काळी संगीतविद्या शिकण्यासाठीही किती कष्ट पडत याचा आदर्श त्यांनी सोसलेल्या अनंत यातनातून मिळतो. आजच्यासारख्या संगीत शिकवण्या वर्ग त्यावेळी नव्हते.
पडेल ते घरकाम करूनसुद्धा गुरुपत्नींकडून होणारा छळ काही थांबेना आणि गाणं काही शिकायला मिळेना, तेव्हा बाळकृष्ण बुवांनी अखेर घराबाहेर पडून खडतर प्रवास सुरू केला. 3 दिवस केवळ पाण्यावर राहिले आणि 4थ्या दिवशी एका मंदिरात ग्लानी येऊन कोसळले. मात्र या ग्लानीत असतानाही बाळकृष्ण बुवांच्या तोंडून ओम नमः शिवाय या बीजमंत्राचा अखंड जप चालू होता. पोटात अन्नाचा कण नसला तरी आत्मिक तेजाने त्यांचा चेहरा झळकत होता. असे 21 दिवस उलटल्यावर एका मध्यरात्री गाभाऱ्यातील पिंडीतून प्रकाश झोत आला आणि मुला घाबरू नकोस, जोशी बुवांकडेच पुन्हा शिकायला जा आदेश मिळाला. याप्रमाणे बाळकृष्ण बुवा गुरुघरी परतले तर शिष्याच्या वियोगाने गुरूंनी अंथरूण धरलं होतं. त्यामुळे गुरुपत्नीलाही उपरती झाली आणि नंतर बुवांना गुरूंच्याकडून भरभरून दिलेल्या संगीत विद्येचा लाभ झाला. हरिकाका विशेष खुशीत असले ना की अशा स्वरधुंद स्मृती विश्वात श्रोत्यांनाही घेऊन जात असत. मग कधी ती मैफिल अशी ग्वाल्हेरहून शास्त्रीय संगीत कला महाराष्ट्रात आणणाऱ्या गायनाचार्य बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकरांची असायची, तर कधी एखाद्या स्वरसम्राज्ञीचीही असायची. हरिकाका म्हणत की परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी माणसाने आंतरिक प्रेरणेतून उच्चारलेला ओम हा ध्वनी उच्चार, ती प्रेरणा हे भारतीय संगीताचं तर मूळच आहे. मूर्तीच्या हुंकाराने पुनीत झालेल्या या संगीताला थोर प्राचीन परंपरा आहे. सामवेदातून ती वर्णन केलेली आहे. सामवेद हा गायन रूपानेच गायला जातो. सामवेदाच्या जुन्या पोथ्यांमध्ये वर ऋचा आणि खाली स र ग म जे नोटेशन लिहिलेलं असायचं, तिथे स्वर चुकून चालतच नाही. ज्या ठिकाणी गायन आहे त्या ठिकाणी ईश्वरी वास आहे असे अनेक धर्मग्रंथांनीही म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच तर ईश्वर चिंतनात भजन, कीर्तन, गायन अतिशय महत्त्व याला प्राप्त झालेलं आहे. विक्रम राजाने दीपराग गायल्यावर दिवे लागले. ते पाहून शनी महाराज प्रसन्न झाले. राजाच्या जीवावरील संकट टळलं असा उल्लेख शनी महात्म्य स्तोत्रातही आहे. ज्या ठिकाणी गायन सेवा त्या ठिकाणी गुप्त रूपाने माझा वास असेल असं दत्तात्रेय गुरूंनी गुरुचरित्रात सांगूनही ठेवलेलं आहे. गुरुचरित्रात संगीत रागांचा निर्देश आहे. रावणानेही आपल्या गान तपस्येनेच शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं. त्यांनी हठयोगाने आपली आतडी तोंडाबाहेर काढून त्याची बारीक तार काढून एक वाद्य तयार केलं आहे. ते म्हणजेच आज प्रचारात असलेलं प्रसिद्ध वाद्य सारंगी. ते वाजवून रावणाने शंकरांच्याकडून आत्मलिंग मागून घेतलं. त्यातूनच पुढे गोकर्ण महाबळेश्वर प्रकरण घडले. त्याची कथा पुराणातून सविस्तर रूपाने आलेलीच आहे. आपल्या भारतीय संगीतशास्त्राबद्दल हरिकाकांना सार्थ अभिमान होता. हा अभिमान कमी होत चालला आहे. भारतीय संगीत कलेवरील भक्ती, श्रद्धा आणि निष्ठा यांचं अधिष्ठानही कमी झालेलं आहे याची त्यांना विलक्षण खंत होती. अत्यंत समृद्ध असलेली आपली गायनविद्या सदा बहारच असावी अशीच त्यांची अखंड तळमळ असायची. भारतीय संगीताने गायक आणि रसिक यांना समाधीप्रत आनंद दिला आहे. पंडित भास्कर बुवा बखले, अब्दुल करीम खां साहेब आणि नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्यासारख्या कलावंतांनी साधा यमन, कल्याण, बिहाग, भूप, बागेश्री आदी राग गाऊन हे समाधी सुख श्रोत्यांना भरभरून दिले. हरिकाकांसारख्या श्रोत्यांनीही त्यांच्यावर, त्यांच्या संगीतावर अलोट प्रेम केलं आहे. गोपाला मेरी करुणा क्यों नहीं आवे हे भजन गाताना अब्दुल करीम खां साहेब एवढे रंगून जायचे की डोळ्यांच्या कडा ओलावून केव्हा पाझरू लागत हेही त्यांना कळत नसे. आपला संगीत लळा जोपासण्यासाठी हरिकाकांनी बाळपणापासून अपार कष्ट उपसलेत. कोल्हापुरात त्यासाठी वार लावून दुपारच्या एक वेळ जेवणावरही त्यांनी अनेक दिवस काढलेत. एवढंच नाही तर पंडित अपय बुवांकडे गाणं शिकताना द्यावी लागणारी 1 रुपया मासिक गुरुदक्षिणा देता यावी म्हणून कुठे अभिषेक कर, तर कुठे पोथी वाच, कुठे पडेल ते काम केलं आणि त्या कामाच्या मोबदल्यात मिळणारा 1-1 आणा आणि 1-1 पै जमवून आपलं गाणं शिकणं बंद होऊ नये म्हणून मोठ्या प्रयासाने प्रयत्न जारी ठेवत असत. अब तो बडी बेर भई ही भिंपलास रागातील एकच चीज बडा ख्याल
आरोह अवरोहातून हरिकाका तब्बल 6 महिने शिकत राहिले आणि गात राहिले. रोज पहाटे 4 वाजता उठून वीरासनात बसून हरिकाका डाव्या हातात म्हणजे हात उंचावर नेऊन एक पाणीदार जड नारळ पक्का पकडून ठेवत असत आणि उजव्या हाताने पेटी वाजवून तालासुरांच्या संतुलनासह देहाचंही संतुलन साधून आपली संगीत साधना चालू ठेवीत असत. मनमोहन वाजवी मुरली ही गवळण कधी आळवली जायची तर मधून संत मीराबाईंसारखे जाके मथुरा कान्हा रे घागरिया फोडी अशी कृष्णभक्तीपर पदांच्या आवर्तनात काका तासनतास रंगून जायचे. त्या सुरांच्या विश्वात ते रमून जायचे. राधा मोठी हरदम ख्याली कृष्णाशी लंपट झाली, राहिल्याने चेंडू उडविला कळंबी अडकिला फांदी कडाडली, जाई जुई शेवंती मोगरा गुंफिला हारा गळ्यामध्ये घाली अशी पदं गाताना ते हरखून जायचे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.